शूड बद्दल काय समजलं आहे? कोण सांगेल? शक्यता. बरं. ओके. अजून कोण सांगू शकेल का? एनीबडी एल्स? ओके. सल्ला. बर बर बर, व्हेरी गुड. आता बरोबर सांगितलं तुम्ही. पण थोडक्यात असं म्हणायचं की शूडचा वापर सल्ला किंवा अपेक्षा, सल्ला देण्यासाठी किंवा अपेक्षा करण्यासाठी शूडचा वापर केला जातो. एखादा सल्ला आपण देतो ना एखाद्याला, किंवा एखाद्याकडून अपेक्षा करतो, अशा वेळेला शूडचा वापर केला जातो. या ठिकाणी कर्त्यानंतर लगेच शूडचा वापर होतो आणि त्यानंतर क्रियापदाच्या पहिल्या वापर होतो, असे आपण काल पाहिले आहे. वी हॅव सीन दॅट subject is followed by should, and after that first form of verb is used, and last it is object. This is the formula of should. Now today we are going to learn about should have. The formula will be subject plus should have plus third form of verb. म्हणजे या ठिकाणी आज आपण शुड हॅवचा वापर कशा पद्धतीने केला जातो याबद्दल पाहणार आहोत. तर शुड आणि शुड हॅव मध्ये फरक काय? तर मी आत्ता म्हटल्याप्रमाणे शुड म्हणजे सल्ला किंवा अपेक्षा आणि शुड हॅव म्हणजे खंत किंवा पश्चाताप. खंत किंवा पश्चाताप. मग खंत किंवा पश्चाताप कधी होतो? जेव्हा ठरल्याप्रमाणे किंवा मनासारखं होत नाही. जे सल्ला किंवा अपेक्षा दिल्या आहे त्याप्रमाणे झालं नाही, तर मग खंत किंवा पश्चाताप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो व्यक्त करण्यासाठी इंग्लिशमध्ये कर्त्यानंतर शुड हॅव आणि मग क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर करून मग कर्म येते. अशा पद्धतीने आपण आज शुड हॅवचा वापर पाहणार आहोत. तर मी आपल्या स्क्रीनवरती स्लाइड शेअर करतो. येस. या ठिकाणी शुड हॅव तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. शुड हॅव प्लस V3 म्हटलेले बघा. म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप हे इंग्रजी व्याकरणातील एक संरचना आहे, जी भूतकाळातील केले पाहिजे होते पण झाले नाही अशा प्रकारच्या पश्चाताप किंवा सूचना दर्शवण्यासाठी वापरली जाते. या ठिकाणी उदाहरणार्थ वाक्य दिलेलं आहे. आय शुड हॅव स्टडीड हार्डर. म्हणजे मी अधिक मेहनत घेतली पाहिजे होती. मग काय म्हटलं बघा, मी अधिक मेहनत घेतली पाहिजे होती. मग लगेच वरती इंग्लिशमध्ये वाक्य काय आहे? आय शुड हॅव स्टडीड हार्डर. आता स्टडीड हार्डर म्हणून या ठिकाणी अभ्यासाच्या बाबतीत म्हणणे मेहनत घेतली पाहिजे होती असा अर्थ होतो, पण अभ्यासाच्या बाबतीत नसेल आणि असं म्हटलं असतं की मी अधिक मेहनत घेतली पाहिजे होती, तर मग वर्कचा सुद्धा वापर या ठिकाणी होतो. आय शुड हॅव वर्कड हार्डर. अशा पद्धतीने स्टडीडच्या ठिकाणी वर्कला ईडी लागून सुद्धा पाहिलं जाऊ शकतं. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, तुम्ही मला आधी फोन केला पाहिजे होता. तुम्ही मला आधी फोन केला पाहिजे होता. याला इंग्लिशमध्ये म्हणलंय यू शुड हॅव कॉल्ड मी अर्लियर. अर्लियर म्हणजे आधी. यू शुड हॅव कॉल्ड मी बिफोर किंवा अर्लियर असा वापर या ठिकाणी झालेला दिसतो. तिसरं वाक्य आहे, त्यांनी वेळेवर निघायला पाहिजे होतं. मग निघणे म्हणजे लिव्ह चा थर्ड फॉर्म लेफ्ट. दे शुड हॅव लेफ्ट ऑन टाइम. म्हणजेच त्यांनी वेळेवर निघायला पाहिजे होतं. अशा पद्धतीने या 3 वाक्यांना आपण पाहिलं की आता या 3 वाक्यांपैकी एक वाक्याचं आपण 4 रूपांमध्ये रूपांतर करूया. जसं की आता शेवटचं वाक्य आपण आता घेतलं
त्यांनी वेळेवर निघायला पाहिजे होतं याचा नकार होईल त्यांनी वेळेवर निघायला नको होतं. त्यांनी वेळेवर निघायला नको होतं. दे शुड नॉट हॅव म्हणजे शुड आणि हॅवच्या मध्ये नॉटचा वापर झालेला दिसतो. मग शुड नॉटला शुडंट म्हटलं तरी चालेल. दे शुडंट हॅव लेफ्ट ऑन टाइम. तर लेफ्ट म्हणजे लिव्हचा थर्ड फॉर्म LEAVE. हा लिव्ह LIVE वाला नाही. तर लिव्हचा सेकंड आणि थर्ड फॉर्म लेफ्ट होतो. मग या ठिकाणी प्रश्न, त्यांनी वेळेवर निघायला पाहिजे होतं का? मग शुड पहिला येईल. शुड हॅवच्या मध्ये करता बसेल दे. शुड दे हॅव लेफ्ट ऑन टाइम. आणि चौथं, त्यांनी वेळेवर निघायला नको होतं का? मग शुड नॉट पहिल्यांदा येणार शुडंट. शुडंट दे हॅव लेफ्ट ऑन टाइम. अशा पद्धतीने आपण एक वाक्य 4 प्रकारे कसं होतं ते पाहिलं आहे. आता मी तुमच्या समोर काही वाक्य देतो आणि नेहमीप्रमाणे मी प्रत्येकाला विचारेन, त्याप्रमाणे आपण उत्तर द्यायचे आहे. तर आता आपल्या समोर स्क्रीनवरती ही वाक्य आलेली आहेत. पहिलं वाक्य आहे, मला वेळेवर निघाले पाहिजे होते. सेम असंच वाक्य आहे, फक्त कर्ता बदलला आहे. मला वेळेवर निघाले पाहिजे होते. आणि याचं उत्तर आपल्याला देणार आहेत मनीषा चव्हाण मॅडम. येस, व्हेरी गुड. चारही मराठी आणि इंग्लिश सांगा. हम्म. हो, हो. होतं. हो. येस. हम्म. येस. येस. व्हेरी गुड. फॅन्टास्टिक. या. आता अनुराधा देशपांडे मॅडम, तुमचं वाक्य आहे, तुला अभ्यास अधिक मन लावून केला पाहिजे होता. किंवा तू अभ्यास अधिक मन लावून केला पाहिजे होता. अशा प्रकारचं वाक्य होईल. आपण ट्राय करू शकता अनुराधा देशपांडे मॅडम. तुला किंवा तू म्हणजे येऊने सुरुवात होणार वाक्याची. येऊ की लगेच. हा. 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 येस, व्हेरी गुड. स्टडीड. हा. हा. मन लावून काय वाटतं? हा. हा. काय म्हणताय? मन लावून. हा. यू शुड हॅव स्टडीड. स्टडीड. हा. तो कॉन्सन्ट्रेटली. कॉन्सन्ट्रेटली. येस. नकार घ्या. मराठी मराठी पहिला. अभ्यास. पण कोण अभ्यास राहिला ना बाजूला. तुला अभ्यास म्हणला का? बर. बर केला पाहिजे. बर बर बर. तुला अभ्यास अधिक पण करायला नको होता. चालेल, काय हरकत नाही. घ्या. हॅव. स्टडी. हा. कॉन्सन्ट्रेटली. हा. आणि स्टडीड बर का, स्टडीड थर्ड फॉर्म. हा. तिसरं घ्या, प्रश्न घ्या.
येस. शुड पाहिजे. नो नो नो. शुड यू हॅव. हा, आणि स्टडीड म्हणा बरं का, स्टडीड थर्ड फॉर्म. आणि चौथं सांगा, नकारार्थी प्रश्नार्थी सांगा. हा, मग असं म्हणा, तुला अभ्यास अधिक मन लावून काय केला नको, तू अभ्यास अधिक मन लावून करायला नको होता का, असं. हा. हा. यू 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 यू. हा. पण छान छान, व्हेरी गुड. प्रयत्न उत्तम आहे. व्हेरी गुड. फॅन्टास्टिक. आता आपण घेऊया वाक्य क्रमांक 3. येस. वाक्य क्रमांक 3 आणि ज्योती साष्टे मॅडम आपण उत्तर देणार आहात. तुमचं वाक्य आहे. बरोबर, ठीक आहे. चालेल. नंतर विचारतो, नंतर विचारतो. नंतर विचारतो, ठीक आहे. अश्विनी मेहत्रे आहात का तुम्ही? हा. वाक्य बघा काय बरं का. त्यांनी त्यांनी घेतलं पाहिजे होता. त्यांनी म्हणजे ते. सुरू करा. हं. हा. संधी म्हणजे अपॉर्च्युनिटी. संधी म्हणजे अपॉर्च्युनिटी, बरोबर आहे. फायदा घेणे. हं? बेनिफिट का, बसवा बरं, कसं बसतं बघत आहे. पूर्ण बसवा. काय हरकत नाही, चुकू द्या. चुकू द्या बिंदास. हा. 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 बर. टू टेक बेनिफिट का, बर बर. आता एक काम करू आपण. हा, ह्यातलंच कोणाला सांगायचं का बघू आपण, हा. पण हे वाक्य कोण सांगू शकतं का, सांगा बरं, अजून कुणी सांगा, चला. हो. हा. सांगा. सांगा. हा. हा. हा, बरोबर. ते. हा, बरोबर सांगितलं. बर 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 बर, ठीक आहे, नंतर सांगा, मग काय हरकत नाही. आता नीता, शुभागडे मॅडम, तुम्हीच सांगा चारी, चला. येस. थांबा, मराठी राहत आहेत बरं का, मराठी मराठी राहत आहे. हा. शेवटचं सांगा, चला. हा. सांगा आता. शेवटचं सांगा. हा. हा. शबाश. व्हेरी गुड. मस्त. आता अश्विनी मॅडम आणि ज्योती मॅडम नंतर सांगतील. आता प्लस. प्लस तुम्ही सांगायचं बरं का आता. हा. एक मिनिट, हा. वाक्य तर विचारतो, कोण सांगतो. हा, बोला. आवाज येत नाही, प्रतिभा मॅडम, हा बोला. आवाज मला येतोय, तुम्हाला येतोय का? बोला बोला. हा, बोला, बरोबर. हं. हं. यू शुड हॅव. जनरली च्या आधी क्रियापद राहिलं ना. हा. हा, सांगा. हा, सांगा. श्रद्धा, एक मिनिट, जरा प्रतिभा मॅडमला पूर्ण करू. मॅडम, बोला बोला तुम्ही.
क्रियापद म्हणजे बोलणे बोलणे. यू शुड हॅव स्पोकन जेंटली विथ जेंटली. हा, चालेल चालेल, काय हरकत नाही. यू शुड हॅव टॉक जेंटली विथ हिम. बर, हा ठीक. ओके, ते साला ऐकायला नाही लागत, ते कट होतं ना मध्ये रेंजमुळं. मग नकार सांगा sir. नकार सांगा. हा, बोला बोला, नकार सांगा. नाही, तुला त्याशी नम्रतेने बोलायला नको होते का? सॉरी, नकार नकार आहे नाही का? तुला त्याशी नम्रतेने बोलायला पाहिजे होते, आणि नकार येईल, तुला त्याशी नम्रतेने बोलायला नको होते. हा 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 हा. शुड हॅवच्या मध्ये नॉट लावा शक्यतो. आता प्रश्न घ्या. तुला त्याशी नम्रतेने बोलायला पाहिजे होते का? हा हा. यू शुड यू हॅव टॉक्ड. हा. आणि चौथं घ्या. तुला त्याशी नम्रतेने बोलायला नको होते का? येस, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता श्रद्धा. श्रद्धा सांगेल हा, श्रद्धा. आम्हाला वेळेवर पोचायला पाहिजे होते. येस. नकार, मराठी आणि इंग्लिश. ओके. हा. शुडंट वी हॅव. वी हॅव, येस. आता कोण आहे हा? ज्योती मॅडम बोलताय का? बर, एकच मिनिट थांबा. वाक्य आहे तुमचं. तुला त्याला मदत केली पाहिजे होती. तुला म्हणण्यापेक्षा तू म्हणा, तू त्याला मदत केली पाहिजे होती, मग म्हणजे बरोबर वाटते. तू त्याला मदत केली पाहिजे होती. सांगा ज्योती मॅडम. येस. टू न घेता हिम घ्या फक्त. यू शुड हॅव हेल्प हिम. नकार घ्या, मराठी इंग्लिश. हम्म हम्म हम्म. बस. हा हा हा. हम्म हम्म. म्हणजेच तू त्याला मदत करायला नको होती का? बरोबर आहे, चांगलं दिलं उत्तर, व्हेरी गुड. आता सुनीता फाले मॅडम, तुम्ही सांगायचंय त्यांनी त्या आपला निर्णय नीट विचार करून घ्यायला पाहिजे होता. सुनीता फाले, त्यांनी आपला निर्णय नीट विचार करून घ्यायला पाहिजे होता. हम्म. हा. हम्म. ओके. बरं, ठीक आहे, थांबा जरा. आता हे मी विचारतो आहे. दीपाली शिंदे मॅडम सांगा. त्यांनी आपला निर्णय विचार करून घ्यायला पाहिजे होता. सातवं वाक्य आहे बघा. सेवंथ. दीपाली शिंदे मॅडम, तुम्ही सांगताय. दे. हा. करताय प्रयत्न, ठीक. थांबा जरा, दीपाली शिंदे मॅडम काय म्हणतायत, करताय तुम्ही? बर, ज्योती मॅडम सांगा. हा. ओके. बर. ओके ओके. बर, मग आता अजून दुसरं. नाही. नाही. ओके. होले मॅडम सांगा, होले मॅडम.
एक मिनिट हा, एक मिनिट. स्मिता चव्हाण मॅडम सांगतायत, सांगा. दे शुड हॅव थॉट प्रॉपर्ली. ओके, स्वप्नाली सांगणार का? बरं सांगा स्वप्न. हा, नाही स्वप्नाली बुक आहे. हम्म, हम्म, हम्म. हा, एवढं चालेल. विचारपूर्वक वगैरे केअरफुली म्हणलं की सगळं आलं. विचार करून म्हणजे, हा केअरफुली किंवा आफ्टर थिंक. हा, काळजीपूर्वक म्हणजे नीट विचार करून. हा, असा पूर्वक. आता सगळ्यांनी जरा काय करा. हा, एक एक बोला म्हणजे मला कळेल. हा, दे शुड हॅव टेकन देअर डिसिजन केअरफुली, म्हणजे नीट विचार करून म्हणजेच केअरफुली, काळजीपूर्वक. प्रॉपर इंग्लिश शब्दशः म्हणायचं झालं तर दे शुड हॅव टेकन देअर डिसिजन आफ्टर थिंकिंग अ लॉट. मग एवढं पुढे जाण्यापेक्षा केअरफुली बसते बरोबर. ओके. आता स्वप्नाली याचे चारही सांगून टाक. हो. हा, नाही नाही दुसरं बाकी तर का बोलू प्लीज. स्वप्नालीला बोलू द्या कारण गडबड होईल. स्वप्नाली, चारी सांग. काय म्हटला? कॉन्फिडेंटली नको, केअरफुली बसेल. हा. हा, स्वप्नाली कमॉन. घेतला नाही पाहिजे होता. व्हेरी गुड. प्रश्न सांग. पाहिजे होता का? हा. व्हेरी गुड. नाही नाही, घ्यायला नको होता का? नाही नाही, नको होता का? हा. येस. तर नुसतं घ्यायला नको होता घ्यायला नको होता का असं ना, तर घ्यायला नको का म्हणलं ना तर मग हॅव नाही येणार, फक्त शुड येईल. शुडंट येईल बघ फक्त. ओके. हा, नव्हता का मग चालेल ना, काय हरकत नाही. बरोबर आहे. हा, चालते चालते. गुड. व्हेरी. आता होले मॅडम, तुम्ही सांगायचंय मला. मला त्या संधीसाठी प्रयत्न केला पाहिजे होता. मला त्या संधीसाठी प्रयत्न केला पाहिजे होता, किंवा मी त्या संधीसाठी प्रयत्न केला पाहिजे होता. होली मॅडम, आपण सांगणार आहात. आर यू देअर? जयश्री होले मॅडम, सांगा. वाक्य क्रमांक आहे बघा, आठवं. मला त्या संधीसाठी प्रयत्न केला पाहिजे होता. अगदी बरोबर. नाही. हा, नकार घ्या. बरोबर आहे. हा. थांबा, मराठी वाक्य चुकलं. म- मला त्या संधी. हा, नको होता. नको होता. का नको? फक्त नको होता. हा. हॅव राहिला, हॅव हॅव. ट्राईड. येस. प्रश्न. हा, प्रश्न. हा. येस. हम्म. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. आता
वाक्य क्रमांक 9. तुला जास्त व्यायाम करायला पाहिजे होता. आणि या वाक्याचं उत्तर आपल्याला देत आहेत मनीषा भोसले मॅडम. ओके. हा, ते आत्ताच पाहिलं मी, बहुतेक म्हणलं आत्ता आलेलं आहे. प्रतिभा ननावरे मॅडम. तुला जास्त व्यायाम करायला पाहिजे होता. मोर. जास्त. हो. हा. असं म्हणायचं, यू शुड हॅव एक्सरसाइज्ड मोर. हा हा, म्हणजे तिसरं रूप येतं ना एक्सरसाइजचा, थर्ड फॉर्म एक्सरसाइज्ड. सांगा नका. नाही, तुला जास्त व्यायाम करायला नको होता. येस. हा, प्रश्न घ्या. हम्म. बरोबर. हा, म्हणजे नको होता का? ठीक आहे. हा. येस, व्हेरी गुड. आता रत्ना खर्डेकर मॅडम, तुम्ही सांगताय वाक्य क्रमांक 10. तुम्हाला तिकीट आधीच बुक करायला पाहिजे होतं. तुम्हाला तिकिटे आधीच बुक करायला पाहिजे होती, असा अनेक क्वेश्चन आहे. रत्ना खर्डेकर मॅडम. अर्लियर. हा, अर्लियर म्हणलं तरी चालेल. अर्लियर. हा. घ्या आता नकार. मराठी. बिफोर नाही घ्यायचं, फक्त अर्लियर घ्या. हा. प्रश्न. का होते का? हम्म. हा. थांबा 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 थांबा. तुम्हाला तिकीट आधीच बुक करायला नको होती का, असं होईल. हम्म. हा. येस, व्हेरी गुड, फॅन्टास्टिक. आता या श्वेता मेहेंदळे मॅडम, आपण सांगणार आहात वाक्य क्रमांक 11. ऑलरेडी नको, अर्लियर. आता ऑलरेडी जो आहे. हॅलो. एखादी कृती पूर्वीच केलेली आहे असं म्हणतात ऑलरेडी. पण इथं त्यांनी तुम्हाला सल्ला दिलेला आहे, आधीच बुक करायला पाहिजे होती, म्हणून अर्लियर बरोबर बसेल. तुम्हाला तिकीट आधीच बुक करायला पाहिजे होते. आता इथे शेवटी होते म्हणजे तिकीट अनेक वचन आहे, म्हणून तिकीट्स घेऊ शकतो आपण. तिकीट्स घेऊ शकतो. आता नाही नाही, होऊ शकतं, त्याला काय प्रॉब्लेम नाही, कारण ऑलरेडी अर्लियरचं वाक्य फार जवळपासच आहे. पण ऑलरेडी जो आहे तो एखादी कृती होऊन झालेली आहे, म्हणजे मी ऑलरेडी हे बघितलेलं आहे, त्यामुळे मला परत बघायची गरज नाहीये. अशा पद्धतीने तो ऑलरेडी तिथे बसेल. पण तुम्ही आधीच करायला पाहिजे, एखादा सल्ला आहे त्यावेळेस अर्लियर इथे बरोबर बसतं, असं मला म्हणायचं. इन ऍडव्हान्स आहे ना. हा हा हा, अगदी बरोबर. इन ऍडव्हान्स चालेल. काही हरकत नाही. बरोबर आहे. हा, बुकला ईडी लागेल, बुक्ड. हा. आणि हा, आणि त्याचा उच्चार बुक्ड करायचा, बुक्ड. ओके. हा.
तो आपल्या मराठीसारखा इंग्रजी भाषा मराठीसारखे पूर्ण नसते ना स्पष्ट. म्हणून बुकडं, वॉकडं, टॉकडं, कुकडं असं. असं मराठीमध्ये स्पष्ट होतं, इंग्लिशमध्ये स्पष्ट नसतं. बघ. काय नाही, अर्लियर किंवा इन ऍडव्हान्स दोन्हीपैकी एक चालेल. जो आठवल तो. हा, चालेल. कुठलं म्हणलाय? आवर्स अँड आर्स. पण आर्स म्हटलं ना तर मग येणार नाही. बरं का? कारण अनेक वचन आलं ना, निघून जाईल. एकच तास असेल ना तर अँड आर घ्यायचं. ओके. हा. आता हे पुढचं विचारतो हा, एक मिनिट हा, थांबा. आता कोण राहिलंय बरे? आता राहिले व्हॉट हा. येस मॅम. तुमचं वाक्य राहिलं नाही का? बरं. तुमचं वाक्य कुठलं होतं बरं? हा. तुला त्या परीक्षेसाठी जास्त तयारी करायला पाहिजे होती. हा. येस. व्हेरी गुड. नकार. येस. येस. हा. प्रिपेअर्ड. हम्म. हम्म. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. आता या ठिकाणी राहिलेले आहेत, आता बघा हा. सुनीता फाले मॅडम, मगाशी तुम्हाला थोडस गडबड झाली ना, तुम्ही सांगू शकता आता मला. तुमचं वाक्य आहे बघा 12 नंबरचं. त्यांनी तो करार स्वीकारला पाहिजे होता. त्यांनी तो करार स्वीकारला पाहिजे होता. करारला काय म्हणाल सांगा बरं? करार. येस. काय म्हणाल? हा, हा. हो. त्या त्या अग्रीड किंवा ऍक्सेप्टेड चालेल ना. आता तुम्ही सर्वांनी ते ऑडिओ ऑन करून जे उत्तर दिली ना, तर मला ते हे असतात नाही का, सगळे अ, खासदार वगैरे एकत्र असतात नाही का, ते एकत्र बोलतात. तर- तर- तसा फील आला आता. हा. आता जाता. चला. चला, फाले मॅडम सांगा बरं उत्तर चला. हा. दे शुड हॅव एक्सेप्टेड दॅट अग्रीमेंट, तो म्हणून दॅट. हा. चालेल. नकार घ्या. हा. हा, ठीक आहे. हा. 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 येस. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. नाव द सेकंड. सुशीला ठाकरे मॅडम, बोलणार असाल तर सांगा. अन्यथा स्मिता चव्हाण मॅडम, तुम्ही मग उत्तर द्या. स्मिता चव्हाण मॅडम, तुमचं वाक्य आहे 13वं. मला त्या व्यक्तीस चांगले वागायला पाहिजे होते. मला त्या व्यक्तीशी चांगले वागायला पाहिजे होते. स्मिता चव्हाण मॅडम. हम्म. बिहेव्ड. वेल. वेल. वेल.
दॅट पर्सन. दॅट पर्सन. नकार घ्या. हम्म. हा. प्रश्न घ्या. हम्म. शुड आय हॅव. शुड पाहिजे. येस. हम्म. हा. विथ दॅट पर्सन किंवा टू दॅट पर्सन चालेल. बिहेव. हा. व्हेरी गुड. आता वाक्य आहे 14वं. तुला त्या संधीबद्दल आधी संधीबद्दल आधी विचार करायला पाहिजे होता. तुला त्या संधीबद्दल आधी विचार करायला पाहिजे होता. तर या ठिकाणी तर राहिलंय कोण बरं? थांबा जरा बघूया. सगळे झालेत, सगळे झालेत. हा. येस, करा. हा. करा. हं, हं. हो, हो. बरोबर. आधी विचार दॅट. हा. हीच परीक्षा आहे, हीच परीक्षा आहे. हा. तुम्हाला मी बरं का, तुम्हाला उद्या नाही, नाही. तुम्हीच बोला. काही हरकत नाही. तुम्हीच बोला. आणि ना तुम्हाला उद्या आहे ना एक एक छोटीशी गोष्ट सांगेन क्रिकेटरची. तर आता पण दीपाली शिंदे बाकीच्यांनी थोडंसं ऑडिओ जरा म्यूट करा. म्हणजे त्यांना वाटणार नाही. नाहीतर मध्येच कोणतरी उत्तर देईल. तर दीपाली शिंदे मॅडम तुम्हीच सांगायचं चला. अबाउट दॅट अपॉर्च्युनिटी आणि आधीच म्हणून आधीच अर्लियर म्हणा. अर्लियर म्हणा. हां. अबाउट दॅट अपॉर्च्युनिटी अर्लियर. अपॉर्च्युनिटी. तुला त्या संधीचा आधीच विचार करायला नको होता. इंग्लिश सांगा तुम्ही. मी मराठीत सांगतो. तुला त्या संधीचा आधीच विचार करायला नको होता. इंग्लिश सांगा. यू